नमस्कार, मी निखिल बाबळ चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भटकंती करायला आहे सह्याद्रीची. आणि आपला किल्ला क्रमांक असणारी 43 म्हणजे 43. आणि आजचा गड आहे आपला कोरीगड. तर आम्ही आत्ता आलो आहे पेठ शहापूर. हे या कोरीगडचं असलेलं बेस विलेज. पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर पार्किंग करायला व्यवस्थित जागा आहे. 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आरामामध्ये तुम्ही जागा इथे पार्क करू शकता. गाव ॲक्च्युली आतमध्ये आहे. इथूनच आपल्या ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तर ट्रेकची वाट बघाल तर मळलेले प्रॉपर मळलेले. चला, थोडाही वेळ न घालवता आपण या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आणि ट्रेकला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथला इतिहास तुम्हाला कळेल, इथल्या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि आवडल्यास नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ला सुरुवात झाली आपल्या. आणि या गडाबद्दल, कोरी गडाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. हा गड एक गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. आणि गडाची उंची 3100 फूट एवढी आहे. मित्रांनो, इकडे आल्यानंतर तुम्हाला 2 वाटा फुटलेले दिसतात गडाकडे जाण्यासाठी. आता तुम्ही ते बोर्ड बरोबर लक्ष दिलं तर त्यांनी नोटिफाय केले की तुम्हाला इकडून जायचं आहे. या बाजूने न जाता तुम्हाला या रस्त्याने गडाकडे जायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये असे काही गड शिल्लक आहेत की काही कमीच गड शिल्लक आहेत की ज्याला अजूनसुद्धा भिंत अजूनसुद्धा शाबूत आहे. त्यामध्ये आपला एक वर्धनगड येतो, विसापूर एक किल्ला येतो, आणि त्यानंतर कोरीगड. तर मित्रांनो, जंगल मार्ग संपलाय. आता सुरू होतोय पायरीचा मार्ग. कोरीगडची ट्रेकिंग सुरुवात झाली. कोरीगड म्हणजेच कोराईगड. तर इथे यायचं कसं, तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की पेठ शहापूर हे त्याचा बेस विलेज आहे. आणि इथे यायचं कसं, तर तुम्हाला 2 मार्ग आहेत. जर तुम्ही पुणे मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला एक पहिल्यांदा तर लोणावळावरून यावं लागेल, किंवा तुम्ही पावना लेकच्या बाजूने सुद्धा येऊ शकता. पण जर तुम्ही बसने वगैरे येत असाल तर तुम्हाला लोणावळा हे सर्वात जवळचं बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन आहे. तिथून मग तुम्हाला भांबोर्डीला येणारी बस पकडायला लागते. आणि भांबोर्डीच्या अगोदरच पेठ शहापूर हे गाव आहे. लोणावळा ते पेठ शहापूर जवळजवळ 25 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु एक प्रॉब्लेम इकडे, म्हणजे तुम्ही बसने येत असाल तर तुम्हाला ते टायमिंग वगैरे याचे पहिल्यांदा अगोदर चौकशी करावी लागेल. जर जवळजवळ एक अर्धा तासाची ट्रेकिंग केल्यानंतर तुझ्या बाजूला गुप्त गुहा लागते. आणि ही जो गुहा बघितली प्रचंड व्याप आहे त्या गुहेचा. तर गुप्त गुहेच्या अगदी बाजूला असलेलं एक गणेश मंदिर. गडाच्या मुख्य दरवाजा अगदी जवळ आपण आलो आहे. जर तुम्ही इथून बघितलं तर तुम्हाला तिथं बुरुज दिसतोय. आणि त्याच्या अगोदरच एक छोटंसं पाण्याचं टाकं. म्हणजे तुम्ही आतमध्ये खाली गुहा बघितली, मंदिर बघितलं, आणि त्यानंतर हे पाण्याचं टाकं. जबरदस्त असं आतमध्ये जाऊन आपण बघत. छोटंसं पाण्याचं टाकं आहे बघा. हा एरिया बघितलात हवाला, तर तो पेठ शहापूर आहे. त्या बाजूने हा बाजूने तुम्ही इथं बघताय तो आपला मोरगिरीचा किल्ला आहे. हा पाठीमागे तो गणेश दरवाजा, गडाचा मुख्य महादरवाजा. अजूनसुद्धा औषध बघितलं तर तो अजूनसुद्धा शाबूत आहेत. दरवाजे मात्र जीर्णोद्धार केलेत काही संस्थेने. आणि त्यानंतर ह्या तुम्हाला दिवड्या बघायला भेटतात. थोडक्यात हा एक बुरुज आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला या दिवड्या बघायला भेटतात. एक तासावरची चढाई झाली आपली. आणि त्यानंतर आपण गडावरती येऊन पोचलो. गडाचा विस्तार तसा खालून बघितला खूप मोठा वाटत होता. त्यानुसारच हा विस्तार आहे. गडावरती काही डागडुजीचं कामं चालू येतं, जिथे आपले काही बुरुज पडले असतील किंवा काही तटभिंती पडल्या असतील तर त्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. तर तुम्हाला त्याचा आवाजसुद्धा पाठीमागून येत असेल.
तर महाराष्ट्राच्या भूमीला ना 12 मावळपर्यंत लाभलेत आणि कोरीगड येतो तो कोरबारस या प्रांतामध्ये. या प्रांतामध्ये अजून 2-3 किल्ले येतात. त्यातला घनगड एक येतो, मला वाटतं एक सुधागड म्हणून येतं, मृगागड, हे 3-4 किल्ले येतं तर ह्या प्रांतामध्ये येतात. तर गडाच्या अगदी दक्षिणेला असलेला हा बुरुज अजूनसुद्धा चांगल्या अवस्थेत आहे. थोडी पायऱ्या इथून तुम्ही वर येत असाल तर पायऱ्या थोड्याशा मोडकळ आहेत, परंतु हा बुरुज तुम्हाला अजून शाबूत दिसतो. इथून बरेच किल्ले तुम्हाला बघायला भेटतात. तर हा जो समोरचा तुम्ही हा किल्ला बघताय तो एक घनगड किल्ला आहे. त्यानंतर या भागात जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पावणलेकचा भाग, त्यानंतर इथे बघितलं तर इथे आपला तिकोना दिसतो आणि याच्या पाठीमागे तुम्हाला मोरगिरीचा किल्ला, इकडे मोरगिरीचा किल्ला आणि इकडे तिकोना दिसतो, तुंग दिसतो सॉरी. तर गडाचा हा मुख्य बुरुज आहे आणि त्यानंतर खाली येण्यासाठी एक चोरवाट आहे. त्या मार्गाने तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ज्या काही पुराण काळातील पायऱ्या होत्या त्या बघायला भेटतात. आता आपण खाली जातो आहे आणि त्या पायऱ्या आत्तासुद्धा अवशेष त्याचा शिल्लक आहे का हे आपल्या पाहिजे. आपण आता आलो आहे कोरीगडमधला चोर मार्ग. तर असे चोर मार्ग आपल्याला गडावरती बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतात आणि याचा वापर म्हणजे जर शत्रूने आपल्या मेन महाद्वारावरती हल्ला केला तर या चोर मार्गानंतर आपण बाहेर पडू शकतो, आपले सैनिक बाहेर पडू शकतात. तर महाराजांची ही दूरदृष्टी होती म्हणून हे काही चोर मार्ग वगैरे काढलेत. आता खाली जाणार आहोत आपण आणि ज्या पायऱ्यांबद्दल मी बोलत होतो त्या पायऱ्यासुद्धा आपण बघणार आहोत. आपण आलोय इथे. तर गडावरचा आणखी एक मार्ग तुम्हाला बघायला भेटतील, त्या पूर्वीच्या काळच्या पायऱ्या. तसा हा मार्ग थोडासा कठीण आहे, तुम्हाला वाटतं आंबवली गावामधून येतो तर हा थोडासा मार्ग कठीण आहे. तर आता आपण आलोय कोराईदेवीचं मंदिर, ज्या मातेवरून कोराई मातेच्या मंदिरावरून या गडाला कोराईगड असं म्हणतात. तर चला मातेचं दर्शन घेऊयात. कोराई मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या अगदी समोर तुम्हाला ही शिळा बघायला भेटते आणि दीपस्तंभ. तर बऱ्यापैकी गड आपली भ्रमंती सुरू आहे आणि एक 70% गड आम्ही कव्हर केला आहे. तर आता गडावरती येणार असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की काय काय मुख्य गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. गडावरती राहण्याचं ठिकाण आहे. जर तुम्ही आता मागे बघितलं तर आपण जे कोराई देवी मातेच्या मंदिरामध्ये गेलो होतो तिथे तुम्ही आरामात राहू शकता. त्यानंतर गडावरती पाण्याचा मात्र कमतरता आहे. एक पाण्याचं छोटं टाकं आपल्याला खाली बघायला भेटलं, तेवढं काही टाकं इथं अवेलेबल आहे, बाकी पूर्णपणे पाणी कोरडं पडलं आहे. तर पाण्याची सोय तुम्हाला खालून करावी लागेल गावामधून, किंवा मग खाण्याची सोय तुम्हाला गावावरून मधूनच करावं लागेल. जसं प्रत्येक गडावरती आपल्या शंभू महादेवाचं मंदिर बघायला भेटतं त्याप्रमाणेच शंभू महादेवाचं मंदिर आणि त्याच्यावरती मला वाटते विष्णूची मूर्ती आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. गडावरची अशी वास्तू जिथे आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं. शंभू महादेवाची पिंड आणि वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला पिंड बघायला भेटते इथे आणि समोर आपले विष्णू आणि गणपती. कोरीगड म्हणजे कोराईगड या गडाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर या गडावरचे जर तुम्ही गुहा वगैरे बघितल्यात किंवा पाण्याचे टाके बघितलेत किंवा इथली रचना बघितली तर तो हा अतिप्राचीन काळामधला वाटतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये या गडावरती महादेव कोळी या समाजाचं वर्चस्व होतं, वास्तव्य होतं. मग त्यानंतर 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापना केली, सुरुवात केली, त्यावेळी या भागातील जे काही किल्ले आहेत लोहगड, बिसापूर, तुंग, तिकोना, त्याप्रमाणेच कोरीगडसुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यानंतर काही काळामध्ये हा किल्ला मोगलांच्या वास्तवामध्ये आला आणि त्यानंतर पुन्हा 1700मध्ये याच्यावरती मराठ्यांचं वर्चस्व स्थापित झालं. ज्या तटभिंतीबद्दल मी तुम्हाला सर्वातला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असे काही कमी गड शिल्लक आहेत ज्याची तटभिंती अजून शाबूत आहे. त्यातला कोरीगड पाठीमागे बघताय तुम्ही, याच्या पाठीमागे बघाल पूर्ण तटभिंत आहे त्याची शाबूत आहे जबरदस्त प्रमाणात. खालून हा किल्ला एवढा सुंदर वाटत होता आणि वरून आल्यानंतर समोरून बघितल्यानंतर त्याचं वेगळंच रूप आम्हाला बघायला भेटतंय. आता आपण चाललो आहे त्या बुर्जावरती, ज्या बुर्जाने आपल्याला खालून आकर्षित केलं होतं. गडावरचा मुख्य
बुरुज तुम्हाला बघायला भेटतो आणि इथून तुम्हाला पूर्ण गड डोळ्यात सामावता येतो. म्हणजे इथून जी आपण सुरुवात केली होती त्यानंतर पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारत आपण इथपर्यंत येऊन पोहोचले. जबरदस्त. इथून जर तुम्ही बघितलं तर बरेच किल्ले तुमच्या नजरेत येतील. ते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की या भागामध्ये घनगड तुम्हाला बघायला भेटतो. त्यामध्ये यानंतर या मावळ प्रांतामधील जे काही किल्ले आहेत इथे बघायला भेटतात. तर साधारणतः किल्ला बघण्यासाठी तुम्हाला 2 तास पुरेसे होतात. किल्ल्यावरती आपण काय चोरवाटा पाहिल्या, काय दरवाजे पाहिले, मंदिर आहे, तलाव, गुहा, टाके. तर या 2 तासामध्ये तुम्हाला किल्ला पुरेसा फिरण्यास होतो. कारण किल्ल्याचा जो वरचा प्रसार आहे तो खूप मोठा आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर हा इथेच करतो आहे आपल्या व्हिडिओचा शेवट. सकाळी 7:30 वाजता सुरू केलेला हा ट्रेक 11 वाजता संपन्न झाला आहे. म्हणजे खूप छोटा ट्रेक आहे. 3.5 तासामध्ये तुम्ही पूर्ण गड फिरू शकता. ट्रेकिंगसाठी 1 तासभर, वरती फिरण्यासाठी काही वेळ आणि उतरण्यासाठी 20 ते 25 मिनटं. त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथला इतिहास, इथे काय काय बघायला भेटतं, कसं यायचं, इथे काय काय अवेलेबल आहे, त्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेक करायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामवरती तुम्ही सुद्धा मला फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकसह. तोपर्यंत गुड बाय गायज. गुड बाय. बाय बाय.